हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतोय सिक्वेन्स अँड सिरीज आणि त्याच्यामध्ये 2.1 ही एक्सरसाइज आपली कंप्लीट झाली आहे. आज आपण एक्सरसाइज 2.2 स्टार्ट करणार आहोत. तर त्यासाठी काही थोडंसं बेसिक लागणार आहे, तर ते बेसिक आधी बघूयात आणि मग एक्सरसाइजकडे वळू. सो आवर टुडेज टॉपिक इज सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स ऑफ अ जीपी. आत्तापर्यंत आपण जीपीची डेफिनेशन बघितली आणि त्याचे nth टर्म कशी फाइंड करायची ते बघितलं होतं. आता आपल्याला फाइंड करायची त्याची सम. कन्सिडर अ जीपी इन T1, T2, T3, Tn अँड सो ऑन. ह्या जर समजा जीपीच्या टर्म्स असतील T1, T2, T3 अँड सो ऑन, तर यांची सगळ्याची जर आपण सम घेतली तर ती सम कशाने डिनोट करतात बघा. समेशन आर गोज फ्रॉम 1 to n टी आर म्हणजे जर आर ची व्हॅल्यू 1 पुट केली तर पहिली टर्म येईल, आर ची व्हॅल्यू 2 पुट केली तर सेकंड टर्म येईल. आणि ह्या सगळ्याच्या ऐवजी आपण इथे समेशनचा यूज करतो आणि यालाच एन ने पण डिनोट करतात. मग ही सम फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय, तर इथे थेरममध्ये तो फॉर्म्युला एक्सप्लेन केला बघा. इफ ए दॅट मीन्स फर्स्ट टर्म, ए आर दॅट मीन्स सेकंड टर्म, ए आर स्क्वेअर दॅट मीन्स थर्ड टर्म अँड सो ऑन अप टू Tn. तर ह्या सगळ्याची जर आपण सम घेतली तर ह्या सगळ्याची सम करून जो फॉर्म्युला तयार होतो तो फॉर्म्युला काय बघा. a इंटू 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. तर हा आहे आपला एनचा फॉर्म्युला. एन इज इक्वल टू a इंटू 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर व्हेअर आर इज नॉट इक्वल टू 1. मग आता ह्या समेशनचे काही आपल्याला नोट्स दिल्या आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तर काही महत्त्वाच्या नोट आहेत. तर नोट फर्स्ट बघा. इफ आर इज अ पॉझिटिव्ह अँड आर इज लेस दॅन 1, इफ आर इज लेस दॅन 1 इट इज कन्व्हिनियंट टू राईट एन. जर आरची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर आपण एनचा फॉर्म्युला काय घेणार आहे, a इंटू 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. जर आरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर आपण एनचा फॉर्म्युला काय घेणार आहे, a इंटू आर रेस टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1. फक्त ही जी आर रेस टू एनची जी टर्म होती याची आणि ह्या आरची पोझिशन इंटरचेंज केली आहे आणि हा नवीन फॉर्म्युला तयार झाला. आणि जर आरची व्हॅल्यू 1 असेल, आर जर 1 घेतला तर बघा ह्या कंडिशनमध्ये आरची जर व्हॅल्यू आपण 1 पुट केली तर काय होते, a प्लस ही टर्म a, ही टर्म पण ए होईल, पुढची टर्म पण ए असेल अँड सो ऑन. अशा सगळ्या टर्म्स ए येतील आणि मग या किती टर्म्स असतील तर ह्या एन टर्म्स असतील. म्हणून ही सम होणार आहे ए इंटू एन जर आरची व्हॅल्यू 1 असेल तर. आणि फोर्थ नंबरची जी नोट आहे ती खूप महत्त्वाची आहे. एन मायनस एस ऑफ एन मायनस 1 इज Tn. म्हणजे काय, जर पहिल्या एन टर्मची सम आणि त्यातून एन मायनस 1 टर्मची जर सम आपण सबट्रॅक्ट केली तर आपल्याला nth नंबरची टर्म मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर आपल्याला S3 दिलाय आणि S4 दिलाय, S4चा अर्थ काय, पहिल्या 4 टर्म्सची सम, आणि S3 म्हणजे काय तर पहिल्या 3 टर्मची सम. आणि जर आपल्याला T4 काढायला विचारला असेल तर आपण काय करणार, S4 मायनस S3 इज इक्वल टू T4. हा झाला ह्या फॉर्म्युलावरून हे झालं याचं इंटरप्रिटेशन की कसा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर बेसिकली सम काढण्यासाठी आपल्याला हे 2 फॉर्म्युले यूज करायचे. कारण सम काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, ए माहिती पाहिजे आणि आर माहिती पाहिजे. जसंच तुम्हाला आर मिळाला, जर आर हा लेस दॅन 1 असेल तर हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करा आणि जर आर हा ग्रेटर दॅन 1 असेल तर हा सेकंड फॉर्म्युला आपण यूज करणार आहे आणि मग आपण आपले क्वेश्चन सॉल्व करणार आहे. तर चला मग एक्सरसाइज स्टार्ट करूया. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, फॉर द फॉलोइंग जीपीज फाइंड एन. जे ह्या फॉलोइंग जीपी दिलेल्या आहेत आणि ह्या जीपीसाठी आपल्याला एन फाइंड करायची. एन फाइंड करायची याचा अर्थ काय, सम फाइंड करायचे. मग 1 बाय 1 एक एक क्वेश्चन घेऊया आपण. तर फर्स्ट क्वेश्चन घेऊया, फर्स्टचं सोल्युशन. फर्स्ट जीपी काय दिली आपल्याला, 3, 6, 12, 24 अँड सो ऑन. मग आपल्याला ही जीपी सम फाइंड करण्यासाठी पहिले ए माहिती पाहिजे आणि आर माहिती पाहिजे. तर आपण याला कम्पेअर केलं तर फर्स्ट टर्म ही म्हणजेच असते ए,
T1 is 3, T2 is 6, T3 is 12 and so on. मग A तर मिळाला आपल्याला, ती व्हॅल्यू 3 आहे. आणि R ची व्हॅल्यू काय असेल मग T2 अपॉन T1 विच इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू आहे 6 अपॉन 3 दॅट इज 2. हिअर R इज इक्वल टू 2 विच इज ग्रेटर दॅन 1. मग आपण सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करणार फॉर दी Sn. देअरफॉर Sn इज इक्वल टू A इंटू R रेस टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. हा झाला आपला रिक्वायर्ड फॉर्म्युला. आता फक्त आपण काय करणार, R आणि A च्या व्हॅल्यू पुट करून देणार आहे याच्यामध्ये. सो द A इज 3 इंटू 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 2 minus 1 that is 1. So the Sn is 3 into 2 raised to n minus 1. अगदी सोपं होतं. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय बघा, P Q स्क्वेअर अपॉन P Q क्यूब अपॉन P नाही येतो, P स्क्वेअर आहे. टेक्स्टबुकमध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण जर तो P घेतला तर ते GP येणार नाही अँड सो ऑन. मग आता हा क्वेश्चन हे सॉल्व करू आपण. बघा, फर्स्ट टर्म ए म्हणजे फर्स्ट टर्म असते, T1 असते आणि त्याची व्हॅल्यू आहे P. सेकंड टर्म T2 त्याची व्हॅल्यू आहे Q अँड थर्ड टर्म T3 त्याची व्हॅल्यू आहे Q स्क्वेअर अपॉन P अँड सो ऑन. तर फर्स्ट टर्म ए तर मिळाला. आता R काय बघा, R असतो T2 अपॉन T1. इथे T2 ची व्हॅल्यू आहे Q अपॉन P. आता जसं ह्या पहिल्या केसमध्ये R ची व्हॅल्यू ही एक नंबर होता, रिअल नंबर, तर तो लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन आपण काढू शकत होतो. पण आता ह्या केसमध्ये बघा, Q अँड P ह्या फॉर्ममध्ये म्हणजे रॅशनल फॉर्ममध्ये हा नंबर आलाय. मग हा नेमका ग्रेटर दॅन 1 आहे की लेस दॅन 1 आहे हा आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करूया, याचं सोल्युशन लिहिताना केस 1 मध्ये काय करूया, R इज इक्वल टू Q बाय P इज लेस दॅन 1 असं कन्सिडर करू आणि सोल्युशन लिहू. आणि पुन्हा सेकंड केसमध्ये Q बाय P ग्रेटर दॅन 1 कन्सिडर करू आणि मग सोल्युशन लिहू. सो द सम जर R ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर समचा फॉर्म्युला आहे A इंटू 1 मायनस R रेस टू n अपॉन 1 मायनस R. आता A ची व्हॅल्यू आहे P, 1 मायनस R ची व्हॅल्यू आहे Q अपॉन P ब्रॅकेट रेस टू n अपॉन 1 मायनस Q अपॉन P. आता फक्त थोडंसं सिम्प्लिफाय करूया याला. हा वरचा जो ब्रॅकेट आहे ना तो तसाच ठेवूया. 1 मायनस Q बाय P ब्रॅकेट रेस टू n अपॉन P इंटू 1 दॅट इज P मायनस Q आणि डिवायडेड बाय P येईल. आता हा जो डिनॉमिनेटरचा P आहे हा जर वरती गेला तर तो मल्टिप्लाय होऊन जाईल अँड हेन्स वी गेट P स्क्वेअर आणि हा अपॉनचा P मायनस Q असं लिहूया. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल मग, 1 मायनस Q बाय P ब्रॅकेट रेस टू n. हे कधी, जर Q बाय P ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर. आणि केस 2 घेऊया मग. तर केस 2 मध्ये काय येईल, R इज इक्वल टू Q बाय P इज ग्रेटर दॅन 1. ॲट दॅट टाइम Sn काढायचा फॉर्म्युला असेल A इंटू R रेस टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. मग ह्या व्हॅल्यूज पुन्हा त्याच्यामध्ये पुट करू. A आहे P, R ची व्हॅल्यू आहे Q बाय P ब्रॅकेट रेस टू n मायनस 1 अपॉन R दॅट इज Q बाय P मायनस 1. तर हा आहे P ॲज इट इज आणि वरचा हा जो ब्रॅकेट आहे तो पण आपण तसंच ठेवणार आहे. Q बाय P ब्रॅकेट रेस टू n मायनस 1 अपॉन Q मायनस P इंटू 1 दॅट इज P अँड अपॉन P आहे. अपॉन P वरती गेला तर तो P स्क्वेअर होऊन जाईल आणि हे होईल आपलं रिक्वायर्ड आन्सर इफ Q बाय P इज ग्रेटर दॅन 1. असं असेल ह्या क्वेश्चन 2चं सोल्युशन. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. GP काय आहे, 0.7, 0.07, 0.007 and so on. In this case, A is equal to T1 is equal to 0.7, T2 is
0.07, T3 is 0.007 and so on. Then the value of R is T2 upon T1, that is 0.07 upon 0.7. If we go one digit to the right hand side, we get 0.7 divided by 7, and if we divide by 7, we get 0.1. Now, value of R is 0.1, that is less than 1. So, we use the first formula, that is Sn is equal to A into 1 minus R raised to n upon 1 minus R. Here the value of A is 0.7. In bracket 1 minus value of R is 0.1 bracket raised to n upon 1 minus value of R is 0.1. So 1 minus 0.1, that is 0.9. So 0.7 upon 0.9 into bracket 1 minus 0.1 bracket raised to n, and it can be written as 7 by 9 into 1 minus 0.1 bracket raised to n. This is our required answer for question number 3. आता बघा question number 4. So the question number 4 is root 5 minus 5, 5 root 5 and so on. So the first term is A that is T1 is equal to root 5, T2 is equal to minus 5, T3 is equal to 5 root 5 and so on. The value of R is T2 upon T1. T2 is minus 5, T1 is root 5, and it can be written as 5 can be written as root 5 into root 5 upon root 5. Root 5 get cancelled and we get minus root 5. Now the value of R is minus root 5 also less than 1. So we can use the formula for the sum is Sn is equal to A into 1 minus R raised to n upon 1 minus R. So the value of A is root 5 in bracket 1 minus value of R is minus root 5 its power n upon 1 minus root 5. So the minus become plus and answer will be under root 5 in bracket 1 minus root 5 bracket raised to n upon 1 plus root 5. So this is our required answer, and hence we completed the question number 1. Let's move toward the question number 2. In question number 2, for a GP, first question is for a GP A is 2, value of A and value of R is given. A is 2 and R is minus 2 by 3, find S6. So here value of R is minus 2 by 3, which is less than 1. So we use the formula Sn is equal to A into 1 minus R raised to n upon 1 minus R. But we have to find the value of S6. Value of n is 6. So S6 is equal to A. Value of A is 2. 2 into 1 minus value of R is minus 2 by 3 bracket raised to 6 upon 1 minus value of R is minus 2 by 3. Minus 2 by 3. So 2 into 1 minus if we take minus 1's power even, the answer will be positive, and if its power is odd number, then it's negative. So the minus 1's power 6 is positive. 2 into 1 minus 2 raised to 6 upon 3 raised to 6 upon 1 minus become plus 2 by 3. Therefore S6 is equal to 2 into bracket 1 minus 2's power 6 is 64, 3's power 6 is 729,
upon 3 into 1 that is 3, 3 plus 2 that is 5, 5 by 3. Now 2 into 1 into 729 that is 729 minus 64 upon 729 into 5 by 3, its reciprocal is 3 by 5. So here is 5 and here we can write 3. 2 into 3 into 729 minus 64, 65 upon 5 into 729. We can divide 665 by 5. So 5 ones are 5. 5 ones are 5, remaining 1. 5 3s are 15, remaining 1. 5 3s are 15. And here 3 ones are 3. 3 2s are 6, remaining 1. 3 4s are 12 and 3 3s are 9. In numerator 2 into 133 and in denominator 243. So 3 2s are 6, 3 2s are 6 and 2 1s are 2 upon 243 and this is the value of S6. It थोडंसं लेंदी आहे बट सोपं आहे क्वेश्चन. 266 upon 243 हे झालं याचं रिक्वायर्ड आन्सर. Let's move toward the question number 2. So the second one is, if S5 is 1023, value of R is 4, we have to find the value of A. Here R, value of R is 4 which is greater than 1. So we can use the formula for the sum is A into R raised to n minus 1 upon R minus 1. Value of n is 5 because they gives us the value of S5. So S5 is equal to, we have to find A. So A as it is. R, value of R is 4. 4 raised to 5 minus 1 upon 4 minus 1. So the S5 is 1023 is equal to A into 4 raised to 5, that is 1024 minus 1 upon 4 minus 1, that is 3. So it can be written as 1023 into 3 is equal to A into 1024 minus 1, again it's 1023, and now from the both side 1023 get cancelled and we get the solution A is equal to 3. In question number 3, for a GP, first one is, if A is 2, R is 3 and Sn is 242, find n. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये A पण दिलाय, R पण दिलाय, Sn पण दिलाय आणि n फाइंड करायचं. Now R is equal to 3 greater than 1, therefore Sn is A into R raised to n minus 1 upon R minus 1. Put all these values, given values. So Sn is 242 is equal to A is 2, R that is 3 raised to n minus 1 upon 3 minus 1. So 242 is equal to 2 into 3 raised to n minus 1 upon 3 minus 1, that is 2, 2 get cancelled. So 242 is equal to 3 raised to n minus 1. Let's take minus 1 to the left hand side. So 242 plus 1 is equal to 3 raised to n. So we get 3 raised to n is equal to 243, and 243 is 3's fifth power. So 3 raised to n is equal to 3's fifth power, and by the law of indices, if the base are same then their powers are also same. So the value of n is 5. n ची value मिळाली 5. तर सेकंड क्वेश्चन सॉल्व करू. मग सेकंड क्वेश्चन काय बघा, फॉर द जीपी सम ऑफ द फर्स्ट 3 टर्म्स इज 125. म्हणजे पहिल्या 3 टर्मची ॲडिशन ही 125 आहे. याचा अर्थ S3 is equal to 125 and the sum of next 3 terms is 27. म्हणजे ह्या S3 च्या पुढच्या ज्या 3 टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन 27, that is S6 is equal to S3
प्लस 27 असं आपण म्हणू शकतो. सो S6 become S3 is 125 plus 27, that is 5 plus 7, that is 12, 2 plus 2 4, 4 plus 1 5, 152. Its sum is 152 and we have to find the value of R. We have S6 and we have to find the value of R. So divide value of S6 by S3. Value of S6 is 152 upon 125. So for the convenience, take R is greater than 1 and take the formula for Sn, A into R raised to n minus 1 upon R minus 1. So S6 becomes A into R raised to 6 minus 1 upon divided by A into R raised to 3 minus 1 upon 3 minus 1 is equal to 152 upon 125. Sorry, R minus 1. We have to find the value of R. So it is R. Sorry. A cancel, A cancel. R minus 1 also cancel. And we get R raised to 6 minus 1 upon R raised to 3 minus 1 is equal to 152 upon 125. So R raised to 6 can be written as R raised to 3 and its square minus 1 upon R cube minus 1 is equal to 152 upon 125. But we know the formula A square minus B square can be written as A minus B into A plus B. Here value of A is R cube and value of B is 1. So the factors of this term is R cube minus 1 and R cube plus 1 and denominator as it is R cube minus 1. So 1 is equal to 152 upon 125. Now R cube minus 1 get cancelled and we get R cube plus 1 is equal to 152 upon 125. Take 1 to the right hand side. So 152 upon 125 minus 1. So it becomes R cube is equal to 152 minus 125 divided by 125 by just taking a cross multiplication, and we get 152 minus 125, that is 27 upon 125, and we know the value of 27 is a 3 cube and 125 is 5 cube. So value of R is 3 by 5. It's quite a different question but also simple one. Let's move toward the question number 4. In question number 4, for a GP, first question, for a GP, T3 is 20 and T6 is 160 and find the S7. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला A R असं काहीच दिलेलं नाही, SN पण दिलेला नाही. आपल्याला दिले आहेत थर्ड टर्म अँड 6th नंबरची टर्म आणि आपल्याला फर्स्ट 7 नंबरचं काय करायचं, सम फाइंड करायचं. So how can we solve this question? Then we know the formula for Tn for a GP, which is A into R raised to n minus 1. So first T3 is A into R raised to 3 minus 1, that is T3, value of T3 is 20. So it's A into R square, therefore A into R square is equal to 20. Suppose this is equation number 1, and for this second condition T6 is equal to A into R raised to 6 minus 1, that is A into R raised to 5. Therefore A into R raised to 5 is equal to 160. Suppose this is equation number 2. Then we write equation 2 as by equation 2. Equation 2 कसं लिहू शकतो आपण? A into R raised to 5 is equal to 160. We can split R raised to 5 as
a into r square into r cube is equal to 160. फक्त r⁵ ला r square into r cube असं लिहू शकतो आपण. का लिहायचं आहे तर इक्वेशन 1 आपल्याला यूज करता येईल. सो a into r square, that is value of equation 1. So we can put here 20 into r cube is equal to 160. Now r cube is equal to 160 upon 28, and we know the 2's cube is 8, and by equating the base of these two numbers we get value of r is 2. We find the value of r, and now we have to find the value of S7. So here r is 2 greater than 1. So Sn is equal to a into r raised to n minus 1 upon r minus 1. So the value of a, for finding the S7 we have to find the value of a also. Put r is equal to 2 in equation 1. If we put the r is equal to 2 in equation 1, we get a into 2 square is equal to 22 square is 4. So a is equal to 20 upon 4, which is equal to 5. We get a and we get r. So we find the S7. So S7 is equal to 5 into 2 raised to 7 minus 1 upon 2 minus 1. So 5 into 2 raised to 7, that is 128 minus 1, and 2 minus 1 is 1. So it's 5 into 127, and 5 multiplied by 127, the answer is 635. This is how we can solve the question number 1 and find the S7. Similarly, we go and find the question number 2. The question number 2 is T4. That is T4 is 16, T9 is 525, and we have to find the S10. Again, this is the same question by using the nth term formula. T4 is equal to a into r raised to 4 minus 1, that is ar cube. So ar cube is 16. Suppose this is equation 1. And T9 is a into r raised to 8, and it can be written as a into r raised to 8 is equal to 512, and suppose this is equation number. Now by using 2, a into 5 r raised to 8 can be written as a into r cube into r raised to 5 is equal to 512. A into r cube, value of a into r cube is 16. So 16 into r raised to 5 is equal to 512. So r raised to 5 is equal to 512 upon 16, and r raised to 5 is, if we divide 512 by 16, we get 32, and we know the value 32 is 2's fifth power. 2's fifth power is 32. So we get value of r is 2. If we put value of r in equation 1, put r is equal to 2 in equation 1, we get value of a into 2 raised to 3 is equal to 16. A into 2 raised to 3, that is 8 is equal to 16, and hence the value of a is 16 upon 8, that is 2. A is 2, r is 2. So the S10 is equal to a into r raised to 10 minus 1 upon r minus 1. So S10 is equal to, value of a is 2. 2 into 2 raised to 10 minus 1 upon 10 minus 1. So the 2 minus 1. 2 minus 1 is 1. So it's 2 into 2 raised to 10 minus 1. The 2's power 10 is 1024 minus 1. Here the 2. So 2 into 1023, and it's 3 2s are 6, 2 2s are 4, 0, and 2 1s are 2.
So the yes 10 is 2046. So the next question is, the question number 5 is find the sum to the n terms. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे बघा. So the first question is in the question number 5, first question is 3 plus 33 plus 333 plus 3333 plus and so on. आता ह्या ज्या टर्म्स आहेत, म्हणजे जर ही फर्स्टला 3ला आपण T1 म्हटलं, 33ला T2 म्हटलं अँड सो ऑन, तर ह्या ज्या टर्म्स आहेत त्या GP मध्ये नाही आहे, आणि जर त्या GP मध्ये नसेल तर आपल्याला एस एन फाइंड करता येणार नाही. सो आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या क्वेश्चनला ह्या जे नंबर्स आहे यांना GP मध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल आणि मग हे सॉल्व करावं लागेल. अँड फॉर दिस देअर इज अ पर्टिक्युलर मेथड. तर बघा आपण कसं सॉल्व करणार हा क्वेश्चन. 3 can be written as 3 into 1. 33 can be written as 3 into 11. Similarly, 333 can be written as 3 into 111 plus and so on. We take 3 common from all these terms. In bracket 1 plus 11 plus 111 plus and so on. The terms in the bracket are also not in GP. So multiply and divide these terms by 9. So we get 3 by 9 plus 9 ने जर या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 9 plus 99 plus 999 plus and so on. 3 by 9 can be written as 3 1 is 3, 3 3 is 9. So it's 1 by 3 into, now 9 can be written as 10 minus 1. 99 can be written as 100 minus 1. 999 can be written as 1000 minus 1 plus and so on. If we take these all terms, that is 10, 100, 1000 in one bracket, and the remaining terms, that is minus 1, minus 1, minus 1 and so on in another bracket, we get in first bracket 10 plus 100 plus 1000 plus and so on up to n terms. Okay. And in another bracket, if we take the minus sign common, 1 plus 1 plus 1 and so on up to n terms. ह्या सगळ्या n टर्म्स आहेत. इथेही लिहा n टर्म, इथे प्रत्येक स्टेपमध्ये ॲड करून टाका. तर आता बघा हा जो फर्स्ट ब्रॅकेट आलाय, हा फर्स्ट ब्रॅकेटच्या ज्या टर्म्स आहेत ह्या सगळ्या GP मध्ये बघा. जर 10, 100, 1000 ह्या सगळ्या GP मध्ये, आणि 1 plus 1 plus 1 up to n ह्या सगळ्याची सम किती असेल तर n असेल. तर बघा आपल्याला काय लिहिता आहे, फॉर द ब्रॅकेट हवं तर याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. सपोज 10 plus 100 plus 1000 plus and so on ही GP आहे. फॉर दिस GP A is 10 and value of R is 100 upon 10, that is 10, and here R is greater than 1, so we take Sn is equal to A into R raised to n minus 1 upon R minus 1. So Sn is 10 into 10 raised to n minus 1 upon 10 minus 1. 10 minus 1, that is 9. So 10 by 9 into 10 raised to n minus 1. ही झाली Sn ची व्हॅल्यू. Sn ची व्हॅल्यू म्हणजेच ह्या पूर्ण पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करू, इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकू. Using equation 2 in 1, so we get 3 plus 33 plus 333 plus and so on is equal to 1 by 3 in bracket. या फर्स्ट पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 10 by 9 into 10 raised to n minus 1 minus ह्या सेकंड ब्रॅकेटची, ह्या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार आहे तर n येणार आहे. अँड इट कॅन बी रिटन ॲज 1 by 3 into 10 into 10 raised to n minus 1. हा जो 9 आहे डिवाइडला,
त्याने आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. सो 9n अपॉन 9, take 9 outside the bracket, so 1 by 9 into 3, that is 27, and in bracket 10 into 10 raised to n minus 1 minus 9n. And this is how we solve these type of question. आता क्वेश्चन नंबर सेकंड हा एक्झॅक्टली सेम आहे याच्याच सारखा, फक्त 3च्या ऐवजी 8 घेतलंय. सेम ह्याच मेथडने आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो मी तुम्हाला जस्ट याचं सोल्युशन देते. सगळं सेम आहे, फक्त मी सोल्युशन इथे तुम्हाला लिहून देते. सो द आन्सर ऑफ दिस सेकंड क्वेश्चन इज 8 by 81 into 10 into 10 raised to n minus 1 minus 9n. एकदम सेम पॅरलल वेने तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. फक्त जो आधी 3 होतं त्याच्याऐवजी 8 आला आहे. सो बाहेर 8 by 9 असेल. पुन्हा एची जी एसेन्स आहे तो सेमच असेल दोन्ही क्वेश्चनसाठी, आणि फक्त त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. हे आहे सोल्युशन. हा होता, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आणि जाऊया मग आता आपण 6th क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6चे जे एक्झाम्पल्स आहेत हे पण पुन्हा सेम क्वेश्चन नंबर 5 सारखेच आहेत. एक्झॅक्टली त्याच मेथडने सॉल्व करायचे. सो आपण डायरेक्ट सॉल्व करायला घेऊया. 0.4 प्लस 0.44 प्लस 0.444 प्लस अँड सो ऑन. इट कॅन बी रिटन ॲज 4 into 0.1 प्लस 4 into 0.11 प्लस 4 into 0.111 plus and so on up to n term. Taking 4 as a common, we get 0.1 plus 0.11 plus 0.111 plus and so on up to the n term. Divide and multiply by 9. So 4 by 9 into 0.9 plus 0.99 plus 0.999 plus and so on up to the n terms. Now 0.9 can be written as 1 minus 0.1. Now 0.99 can be written as 1 minus 0.01. Similarly, 0.999 can be written as 1 minus 0.001 plus and so on up to the n terms. आता आपण काय करणार, सगळे 1 हे एका ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे. इज 1 1 1 अँड सो ऑन, हे सगळे एका ब्रॅकेट मध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -0.1 -0.01 -0.001 अँड सो ऑन. सो द फर्स्ट bracket is 1 plus 1 plus 1 plus and so on up to the n terms, taking minus common from all these terms. So 0.1 plus 0.01 plus 0.001 plus and so on up to the n term, and suppose this is equation number 1. आता जो पहिला ब्रॅकेट आहे त्याच्यात 1 plus 1 plus 1 अप टू द n टर्म्स, म्हणजे या सगळ्याची ॲडिशन असेल n, आणि उरला जो सेकंड ब्रॅकेट त्या जीपी साठी आपल्याला फक्त एन काय करावं लागणार आहे, फाइंड करावं लागणार. देन 0.1 प्लस 0.01 प्लस 0.001 प्लस अँड सो ऑन. फॉर दिस जीपी a is 0.1, value of r is 0.01 divided by 0.1, that is 0.1. Here r is 0.1 less than 1, so the Sn is a into 1 minus r raised to n upon 1 minus r. Value of a is 0.1, 1 minus 0.1 bracket raised to n upon 1 minus 0.1. So 0.1 into 1 minus 0.1 bracket raised to n, 1 minus 0.1, that is 0.9, and it can be written as 1 by 9. So 1 minus 0.1 bracket raised to n upon 9. Suppose this is equation 2. Use 2 in 1, then we get 0.4 plus 0.44 plus 0.444 plus and so on. Its value is 4 by 9 into n minus 1 minus 0.1 bracket raised to n
upon 9 bracket complete. You can simplify it as ह्या 9 ने इकडे मल्टिप्लाय करा 9n minus 1 minus minus plus 0.1 bracket raised to n upon 9. So 9 तुम्ही बाहेर घेऊ शकता. So 4 into 9 9 जा 81 in bracket 9n minus 1 plus 0.1 bracket raised to n. हे झालं क्वेश्चन नंबर 1चं सोल्युशन. आणि क्वेश्चन नंबर 2 हा एक्झॅक्ट सेम आहे, फक्त 4च्या ऐवजी आता आपला आन्सरमध्ये 7 येईल. आणि जो इथे 4 दिसतोय ह्या 4च्या ऐवजी फक्त आन्सरमध्ये इथे येणार आहे 7. एवढंच याच्यामध्ये फक्त चेंज असणार आहे, बाकी ह्या सोल्युशनमध्ये कुठेही काही चेंज नसणार आहे. तर फक्त 4च्या ऐवजी काय करा, तुम्ही ह्या सगळ्या टर्म्समध्ये 7 7 लिहा. इथे 4च्या ऐवजी 7 येईल, हे पण 4च्या ऐवजी 7 7 7 आणि इथे 7 असेल 7 आणि हेच झालं त्याचं मॉडिफाईड सोल्युशन. काही एक वेगळं नाही आहे, फक्त 4च्या ऐवजी 7. तर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 7 कडे. फॉर द सम फाइंड दी सम टू दी एंड टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. खूपच सोपा क्वेश्चन आहे की आपल्याला सम फाइंड करायचे, एन फाइंड करायचे. फर्स्ट सिक्वेन्स आहे 0.5 0.05 0.005 and so on. The first term is A, that is T1 is 0.5, T2 is 0.05, T3 is 0.005 and so on. Value of R is T2 upon T1, that is 0.05 divided by 0.5 and it will be the 0.1. So value of R is 0.1 less than 1. So the Sn is A into 1 minus R raised to n upon 1 minus R. Value of A is 0.5. 1 minus value of R is 0.1 bracket raised to n upon 1 minus 0.5 into 1 minus 0.1 bracket raised to n upon 1 minus 0.9 0.1, that is 0.9. So it can be written as 5 by 9 into 1 minus 0.1 bracket raised to n. This is the solution, this is the sum required answer for question number 1. And question number 2 is also same, 0.2 0.02 0.002 and so on. A is 0.2, value of R is 0.02 divided by 0.2, it's again 0.1. Value of R is 0.1 less than 1. So Sn is A into 1 minus R raised to n upon 1 minus R. A is 0.2 1 minus 0.1 bracket raised to n upon 1 minus 0.1. So the answer is 0.2 divided by 0.9 into 1 minus 0.1 bracket raised to n, and the final answer is 2 by 9 into 1 minus 0.1 bracket raised to n. This is the value of Sn. असा हा झाला क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट. क्वेश्चन नंबर 8 पासूनचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.